ना अजित पवारांनी जलसंधारण खातं त्यांच्याकडे असताना कशा प्रकारे भ्रष्टाचार केला या विषयाला घेऊन त्यांनी भाष्य देखील केलेलं आहे। 370 कलम रद्द केल्यानंतर विरोधक ज्या पद्धतीने टीका करतात यावरनं देखील अमित शहा त्यांच्यावरती जोरदार बरसताना इथे आपल्याला बघायला मिळाले। हात जोडून अमित शहा यांनी सगळ्या सोलापूरवासियांचे आभार मानले आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्रात विकासाला पुढे जर चालना द्यायची असेल, वेगाने पुन्हा पुढे जायचं असेल तर नरेंद्र देवेंद्र जोडीला पुन्हा एकदा संधी द्या। केंद्रात तर आम्हाला संधी दिली, पण आता परत एकदा राज्यात देखील संधी द्या आणि फडणवीसांचा यावेळी त्यांनी भाऊ म्हणून उल्लेख केलेला आहे। अमित शहांनी शरद पवारांना खुलं आव्हान देऊ केलेलं आहे आणि कलम 370 वरून अमित शहा विरोधकांवर चांगलेच बरसल्याचं इथे भाषण करताना बघायला मिळालं। पुन्हा मीच येणार असा विश्वास देखील देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आणि यावेळी काही महत्त्वाच्या नेत्यांचा देखील भाजप प्रवेश झाला आहे, ज्यामध्ये राणा जगजितसिंह यांचं नाव प्रामुख्याने घ्यावं लागेल। जयकुमार गोरे यांचा देखील यावेळी समावेश झाला। भाजपमध्ये भाजप प्रवेश झालेला आहे आणि फडणवीसांना पुन्हा सीएम करणार का असा प्रश्न त्यांनी सगळ्या लोकांना विचारला। आज फिर से आप यहां पर आए हैं, हमें विश्वास है अब तो पहले से बड़ी जीत मिलेगी। आपका मार्गदर्शन हमको चाहिए और मेरा विश्वास है कि आपके और मोदी जी के मार्गदर्शन में महाराष्ट्र एक नया इतिहास करेगा। मी यापूर्वी सांगितलंय, मी पुन्हा येणार आहे, मी या ठिकाणी सांगितलंय पुन्हा भाजप महायुतीचं सरकार येणार आहे। पण बंधू भगिनींनो, हे काही सुधारले नाही बरं। अजूनही काय म्हणतात, आम्हाला जनतेने हरवलं नाही, आम्हाला ईव्हीएमनी हरवलं म्हणतात। ईव्हीएमनी, मशीननी हरवलं। माझा आहे ना सवाल आहे, 2004 ते 2014 प्रत्येक निवडणूक ईव्हीएमनी झाली। या प्रत्येक निवडणुकीमध्ये पंचायत पासनं पार्लमेंट पर्यंत सगळ्या निवडणुका तुम्ही जिंकलात। मग त्यावेळेस ईव्हीएम चांगलं होतं आणि मोदीजींनी धोबी पछाड दिला तर ईव्हीएम वाईट झालं। बारामतीमध्ये सुप्रियाताई निवडून आल्या तर ईव्हीएम चांगलं आणि आमचे जयसिद्धेश्वर महाराज निवडून आले तर ईव्हीएम वाईट। हा कोणता न्याय आहे? मी या निमित्ताने मोहिते पाटील साहेब आपल्याला देखील सांगू इच्छितो, कृष्णा भीमा स्थिरीकरण, अरे जयंत पाटलांना काय समजताय? जयंत पाटील म्हणतात कसं होणार आहे? जयंतराव, मोदी है तो मुमकिन है हे या भारताने पाहिलाय। अरे या ठिकाणी कृष्णा भीमा स्थिरीकरण देखील आम्ही करून दाखवू आणि या सोलापूर जिल्ह्याला सुजलाम सुफलाम केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। और आज स्थिति तो ऐसी हो गई है कि दादा पाटिल को मेरे जैसे कई लोग रोक रहे हैं। अगर दादा पाटिल पूरा दरवाजा भाजपा का खोल दे तो शरद राव और पृथ्वीराज चौहान के अलावा कोई कांग्रेस और एनसीपी में दिखाई नहीं देगा, सारे के सारे खाली होंगे। क्योंकि आजादी के बाद सदैव महाराष्ट्र कोई भी चीज उठाकर देख लो पहले नंबर पर रहता था। मगर 15 साल एनसीपी कांग्रेस अघाड़ी की सरकार आई, इन्होंने जो भ्रष्टाचार का कलंक की गाथा लिखी, महाराष्ट्र पीछे 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 पड़ता गया। चाहे सहकारिता हो, चाहे औद्योगिक इन्वेस्टमेंट हो, चाहे कृषि हो, हर जगह पे महाराष्ट्र पीछे पड़ता गया। आणि एकूणच या सभेबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सागर सुरोसे आपल्या बरोबर आहेत। सागर, आज महाजनादेश यात्रेचा दुसऱ्या टप्प्याचा समारोप जो आहे तो सोलापुरात झालाय, पण यावेळी अमित शहा आणि त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस विरोधकांवर टीका करताना दिसले आणि परत एकदा सत्तेत येण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला। पण ह्या सगळ्या कार्यक्रमानंतर तिथल्या जनतेमध्ये काय प्रतिक्रिया?
विशाल, निश्चितच खरं तर मोठ्या प्रमाणात टीका जी आहे ती या ठिकाणी अमित शहा असतील किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे. आणि या टीकेनंतर जे आहे ते कार्यकर्त्यांमध्ये जो उत्साह होता तो मोठ्या प्रमाणात बघायला होता. कारण ज्या घोषणाकडे ज्या टीका करत होते त्याच्या पाठीमागे जो सूर होता तो कार्यकर्त्यातून देखील पुन्हा एकदा ऐकायला येत होता. वेगवेगळ्या घोषणा होत्या. राहुल गांधी असतील, शरद पवार असतील, सुप्रिया सुळे यांच्यावरती जे मोठ्या प्रमाणात टीका जी आहे ती अमित शहानी देखील केली. आणि त्या टीकेनंतर मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांकडून तो रिस्पॉन्स मिळत होता, टाळ्या मिळत होत्या, घोषणाबाजी होत होती. एकंदरीत असा सर्व जो माहोल या ठिकाणी होता. खरं तर पाऊस आहे मोठ्या प्रमाणात. पाऊस असताना सुद्धा चिखलामध्ये देखील लोक त्याच ठिकाणी एकाच जागेवर थांबून राहिली. ही खरंच तर अतिशय मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळाली. अमित शहानी खरं तर या माध्यमातून जे आहे ते विधानसभेच्या दृष्टीने रणशिंगच फुंकला असं म्हणावं लागेल विशाल. कारण त्यांनी सभेच्या आपल्या भाषणाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये जे आहे ते विधानसभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप सरकार, महायुती यांना मोठ्या प्रमाणात भरभरून मतं द्या असं आवाहन देखील या ठिकाणी अमित शहानी केलं. खरं तर हे मोठे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय की राहुल गांधींवर त्यांनी खडपूस टीका केलेली आहे. 370 कलमावर त्यांनी मोठ्या प्रमाणात भाष्य जे आहे ते या ठिकाणी केलेलं आहे. खरं तर 370 कलम काश्मीरमधलं हटवल्यानंतर अमित शहानी जास्त भाष्य केलं नव्हतं. मात्र आजच्या सभेमध्ये त्यांनी 370 कलम बद्दल मोठ्या प्रमाणात जे आहे ती प्रतिक्रिया किंवा त्यांचं जे काही वक्तव्य आहे ते या ठिकाणी पाहायला मिळालं. आणि त्याचबरोबरीने त्यांनी शरद पवार असतील. सागर, आपल्याबरोबर राजकीय विश्लेषक संदीप प्रधान देखील आहेत. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. संदीपजी, आपण हे सगळं भाषण निश्चितपणे बघितलं असणार देवेंद्र फडणवीस किंवा अमित शहा यांचं. आपण काय विश्लेषण करा? नाही, निश्चितच आता महाजनादेश यात्रेच्या यामध्ये अमित शहा यांनी सहभागी होऊन त्यामध्ये भाजप कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्याचं काम केलेलं आहे. सध्या भाजपसाठी अत्यंत अनुकूल अशी राजकीय परिस्थिती आहे आणि त्या दृष्टिकोनातून अमित शहा यांचं इथं येणं आणि त्यांनी राहुल गांधींवर आणि एकूणच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरती टीका करणं, त्यामुळे इथल्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढणार आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीला सामोरं जाताना अधिक भाजपचा कार्यकर्ता म्हणजे पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे. समजा बाहेरून येणाऱ्या लोकांमुळे समजा कुठे काही अस्वस्थता असेल पक्षामध्ये, काही लोक जे ओरिजिनल भाजपचे लोक आहेत त्यांच्या मनामध्ये काही किंतु असेल तर तो दूर करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा अमित शहा यांचं भाषण हे निश्चितच त्यांना प्रेरणादायी असं ठरलं. त्यांनी विश्वास देखील व्यक्त केलेला येणाऱ्या काळामध्ये, म्हणजे नरेंद्र आणि देवेंद्र यांची जोडी विकासाचा फॉर्म्युला हा सगळीकडे रुजवू शकते आणि महाराष्ट्रात यापूर्वी तो रुजवला गेला आणि आता या येणाऱ्या काळातही पुन्हा एकदा त्याला जर चालना द्यायची असेल तर आम्हाला कौल द्या असं आवाहन त्यांनी केलं. एकूण हा आत्मविश्वास म्हणायचा की अति आत्मविश्वास, म्हणजे हाही प्रश्न पडायला हवा? नाही, असं आहे, एक लक्षात घेतलं पाहिजे. आता त्याला आपण अति आत्मविश्वास याच्यासाठी नाही म्हणू शकत की अशी काही आपल्याला परिस्थिती दिसत नाहीये की फार मोठं कडवं आव्हान आहे. कारण ज्या पद्धतीनं वेगवेगळे नेते आता लाईन लावून भाजप आणि शिवसेनेत प्रवेश करतायत ते लक्षात घेता भाजपला बऱ्यापैकी अनुकूल परिस्थिती आहे. आणि कुठल्याही पक्षाच्या नेत्यानं असं सांगणं की आम्हाला कौल द्या हे काहीच गैर नाही. आणि काही वेळेला थोडंसं अधिक आक्रमकपणे आणि अधिक थोडंसं असलेल्या ताकदीपेक्षा जास्त आपली ताकद आहे असं भासवणं किंवा दाखवणं याचं कारणच मुळात हे असतं की कार्यकर्त्यांमधला विश्वास, जर कार्यकर्ता कुठे काही वेगवेगळ्या कारणामुळे थोडासा नाखुश असेल, तो थोडासा भयभीत असेल, त्याच्या मनात काही शंका असतील तर त्या सगळ्या दूर करण्याच्या दृष्टीने अशा भाषणांचा, अशा आवेशाचा निश्चितच फरक पडतो. आणि पुन्हा नरेंद्र आणि देवेंद्र यांच्याकरता कौल द्या असं त्यांनी सांगणं हे स्वाभाविक आहे. कारण ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी आधी स्वतः म्हटलेलं आहे की मीच पुन्हा मुख्यमंत्री होणार, तर मोदी आणि अमित शहा यांचा त्यांना तसा संकेत असल्याशिवाय तसं ते म्हणणं शक्यच नाही. कारण कुठल्याही राष्ट्रीय पक्षामध्ये मुख्यमंत्री असं स्वतःहून सांगत नाही. त्यांनी हे सांगितलं याचं कारणच असं आहे की तसे संकेत निश्चितच आहेत. संदीपजी, दुसरा मुद्दा, शरद पवारांवरती त्यांनी उघडपणे टीका केली आणि त्यांना आव्हान देखील देऊ केलं, याकडे कसं बघता? आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, लोकसभा निवडणुकीपासून भाजपने असं केलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये आमचा शत्रू हा राष्ट्रवादी काँग्रेस आहे. आणि मागे सुद्धा आपण बघितलं की शरद पवारांवरच त्यांनी टीका केलेली आहे.
जेव्हा महाराष्ट्रातल्या निवडणुकांचा प्रश्न येतो तेव्हा कुठेतरी शरद पवार हे आमचे अधिक मोठे टार्गेट आहेत, त्यांच्याशीच आमची लढाई आहे असं दाखवण्याचं. कारण महाराष्ट्रामध्ये काँग्रेसकडे कुणी असं मोठा नेताच नाही असं एक प्रोजेक्ट करण्याचा किंवा दाखवण्याचा प्रयत्न हा मोदी शहांकडून झाला होता. तो लोकसभा निवडणुकीतही झाला होता आणि महाराष्ट्रामध्ये आमची टक्कर लढाई ही शरद पवारांशी आहे असं संकेत हे मागच्याही निवडणुकीत लोकसभेच्या त्यांनी दिले होते. म्हणजे मधल्या काही काळात जर आपण लक्षात घेतला असेल तर मुख्यमंत्री कोण या मुद्द्याला घेऊन देखील एक फार मोठा खल होताना दिसला. मला जाता जाता आपल्याला प्रश्न विचारायचा आहे, पण थोडीशी वेळेची मर्यादा. पण धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. आपण पाहिलं की अमित शहा यांनी अजित पवारांवर देखील जोरदार टीका केलेली आहे. बघूयात आपण काय त्यांनी म्हटलंय. कि हमारे देवेंद्र फडणवीस को एक मौका और दे दीजिए, 5 साल में महाराष्ट्र को देश का नंबर 1 राज्य बनाएंगे. ऊपर नरेंद्र मोदी और नीचे देवेंद्र फडणवीस, ये जोड़ी महाराष्ट्र के लिए मणिकंचन की युति का काम करने वाली है. मित्रों, महाराष्ट्र के विकास को दिन दूनी रात चौगुनी आगे बढ़ाएगी. बताओ सोलापुर वालों, फैसला क्या है भाई आपका? देवेंद्र फडणवीस का साथ दोगे? 370 हटाने के लिए मोदी जी का साथ दोगे? फिर से भाजपा सेना युति की सरकार बनाओगे? मैं आज आपको पूछने आया हूं, सोलापुर और महाराष्ट्र की जनता को पूछने आया हूं. मुझे बताइए, धारा 370 हटानी चाहिए या नहीं हटानी चाहिए? हटाइए, अच्छा किया या बुरा किया? 35 से हटानी चाहिए या नहीं हटानी चाहिए? हटाइए, अच्छा किया या बुरा किया? आप सब कह रहे हो अच्छा किया, आप सब कह रहे हो हटानी चाहिए. ये शरद राव, राहुल बाबा छातियां पीट पीट कर रो रहे. यानंतर इथे वेळ झाली की ब्रेकची ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. नंतर बघूयात, पंतप्रधान मोदी यांच्या सरकारनं अर्थव्यवस्थेचं चौफेर गैरव्यवस्थापन केल्यानं मंदी आली अशी टीका डॉक्टर मनमोहन सिंग यांनी केली. अर्थव्यवस्थेची आजची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. जीडीपीचा वाढीव दर 5% याचा अर्थ आपण मंदीच्या फेऱ्यात अडकलो आहोत असं मनमोहन सिंग यांचं म्हणणं आहे. is deeply worrying. The last quarter's GDP growth rate of 5% signals that we are in the midst of a prolonged slowdown. India has the potential to grow at a much faster rate, but all-round mismanagement by the Modi government has resulted in this slowdown. भाजप आणि बजरंग दल पाकिस्तान ISI कडून पैसे घेत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी केला आहे आणि त्यामुळे देशात मोठा गदारोळ उडालाय. काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी भाजप आणि बजरंग दलावर गंभीर आरोप केलाय. भाजप आणि बजरंग दल ISI कडून पैसे घेतं याकडे लक्ष द्यायला हवं असं वक्तव्य करून त्यांनी नव्या वादाला तोंड फोडलंय. तसंच ISI साठी मुस्लिम नव्हे तर गैरमुस्लिम जास्त संख्येने हेरगिरी करत असल्याचंही दिग्विजय सिंह म्हणाले. जितने भी पाकिस्तान के लिए जासूसी करते पाए गए हैं, बजरंग दल, भारतीय जनता पार्टी ISI से पैसा ले रहे हैं, इस पर थोड़ा ध्यान दीजिए. टीका सुरू झाल्यानंतरही दिग्विजय सिंह यांच्या वक्तव्यावर ठाम आहेत. ट्विट करून त्यांनी बजरंग दल आणि भाजपच्या IT सेलच्या पदाधिकाऱ्यांना ISI साठी हेरगिरी केल्याप्रकरणी पोलिसांनी पकडलंय याकडे लक्ष वेधलंय. तर दिग्विजय सिंह यांच्यावर शिवराज सिंह चौहान यांनी जोरदार पलटवार केलाय. दिग्विजय सिंह पाकिस्तानची भाषा बोलत असल्याचा गंभीर आरोप शिवराज सिंह चौहान यांनी केलाय.
पाकिस्तानच्या ISI कडून देशात घातपातीची कारवाया केल्या जातात. त्यामुळे दिग्विजय सिंह यांचं वक्तव्य तपास यंत्रणांनी गंभीर घेण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बघूया. माझं तर आता झालं, आता काहीच बनायचं राहिलेलं नाही असं विधान केलं रावसाहेब दानवे यांनी. ते जालन्यात बोलत होते. फक्त पंतप्रधान पद राहिले आणि ते काय मी बनू शकत नाही असं दानवे म्हणाले. आणि याचाच अर्थ दानवेंनी अप्रत्यक्षरित्या मुख्यमंत्रीपदाची इच्छा बोलून दाखवली की काय अशी चर्चा कार्यक्रमस्थळी सुरू होती. आता आपल्याला तर काही फार अपेक्षा शिल्लक राहिल्या नाही. आता चला तर स्टॉप. इसके बाद हे बघा केला म्हणते माणूस. हे एक समर्थक आपला, एक समर्थक निघला आपला. वाटत अरे आपलाच मुख्यमंत्री आहे ना. कोणाचा आहे मुख्यमंत्री? आपलाच आहे. अरे होते ना यशवंत शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख, आपलेच होते ते. जालन्याचा पाहिजे. पुढच्या काळात विचार करू या गोष्टीचा. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.